तुम्ही हे पडद्याच्या पाठीमागे जाऊन कुठेतरी चालणार नाही. तर या सामन्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आपलं मनोगत व्यक्त करणं हे गरजेचं आहे. तर आपण या सामन्याबद्दल काय सांगाल? हॅलो, धन्यवाद शिंदे साहेब. वेळोवेळी तुमच्या या अशा कोड्यात टाकलेल्या प्रश्नांना आम्हाला नक्कीच प्रश्न पडतो. सर्वप्रथम श्री राम क्रीडा मंडळ निवे रामवाडी या स्पर्धेला या 2 दिवसाच्या आयोजनाबद्दल या सर्वांना त्यांच्या सर्व खेळाडू आयोजकांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. तसंच खेळाबद्दल आपण पाहाल तर खेळ हा नक्कीच हार आणि जीतचा हा विषय आहे. यामध्ये प्रत्येक संघाला कुठेतरी पुढे जाण्यासाठी मार्ग काढावा लागतो आणि प्रत्येक हा इथे जिंकण्यासाठीच आलेला असतो. परंतु आज आपण गेल्या 2-3 वर्षात पाहताय की 15गाव क्रिकेट फेडरेशन ज्यापासून या ठिकाणी स्थापन झाली त्यापासून नक्कीच एक नवीन संघ या ठिकाणी पुढे येत आहेत आणि आपल्या कामाचं आणि आपल्या खेळातून प्रत्येक खेळाडू या ठिकाणी प्रदर्शन करत आहे. तरी मी सर्व संघांना इथे अशीच आपण खेळी दाखवावी अशी सर्वांना मनस्वी शुभेच्छा देतो आणि पुढच्या समालोचनासाठी मी निलेशजींना हा माईक हँडओव्हर करतो. धन्यवाद योगेश सर, आपण दिलेल्या मोलाच्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद. आपण वळूया मैदानाकडे. सामना चालू आहे, क्षेत्ररक्षण सज्ज झालेलं आहे. मला वाटतं परेश, गोलंदाज परेश, स्ट्राईकला बॅट्समन विद्याधर, बॅट्समनचं नाव उदय पालांडे, उदय जाधव, नॉन स्ट्राईकला प्रशांत. सुंदर असा फटका मारलेला, पहिल्या चेंडूवरती प्रहार केलेला आहे. एक चेंडू आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि मला वाटतं चेंडू जातोय सीमारेषे पार, चौकार. पहिल्याच चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण आणि चौकार गेलेला आहे आणि या 4ने संघाचं खातं खोललं जाते. संघाची धावसंख्या 4, बिनबाद 4. बिनबाद 4. परेशच्या पहिल्याच चेंडूवरती मोठा प्रहार केलेला आहे. खरं म्हटलं तर इथे एकच धाव होते, परंतु थोडंसं खराब क्षेत्र झाल्यामुळे 4 धावा गेलेल्या आहेत आणि या 4ने संघाची धावसंख्या 4. पुन्हा एकदा परेश, सुंदर असा कार्पेट पद्धतीने मारलेला चेंडू, त्याच दिशेने मारलेला चेंडू, एक धाव काढण्यात यशस्वी. दुसऱ्या प्रयत्न मला वाटतंय एका धावेवर समाधान मानतोय उदय आणि धावसंख्या वाढते 1ने धावसंख्या 5. धावसंख्या 5. पुन्हा एकदा परेश मारा करतोय प्रशांत. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारलेला चेंडू, मला वाटतं हा डिझोन मध्ये जाणारा चेंडू. पंच 2 धावा घोषित करतायत आणि 2ने संघाच्या धावसंख्येत बरोबर होते. धावसंख्या 7. चांगल्या प्रकारचं खेळाचं प्रदर्शन पाहायला मिळते, फलंदाजी पाहायला मिळते ती जेतवन सापिर्ली संघाकडून. आणि या जेतवन सापिर्ली संघाकडून आमचा 12वा खेळाडू या ठिकाणी आमचा वर्गमित्र विद्याधर पालांडे या ठिकाणी नावं सांगण्यासाठी पॅव्हिलियन मध्ये आहे. विद्याधर पालांडे. तसेच डाव्या साईडला आमचे गुरुवर्य दिलीपजी उतेकर सर साखर जांभूळ संघासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. दोघांचेही खूप खूप स्वागत आहे या ठिकाणी. पुन्हा एकदा परेश मारा करतोय प्रशांतला. पहिल्या षटक प्रगतीपथावर, धावसंख्या 7. सलामीची जोडी मैदानात. पाहूया परेश टू प्रशांत. लेगेस्टीच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू. पंच राजेश उतेकर वाईड घोषित करतायत. या वाईडने संघाच्या धावसंख्येत भर होते. धावसंख्या 8. 3 चेंडू आणि 8 धावा झालेल्या. थोडंसं मागलं षटक म्हणता येईल या ठिकाणी. 3 चेंडू आणि 8 धावा. अजून 3 चेंडू बाकी आहेत. या 3 चेंडू मध्ये किती धावा देत आहेत पाहूया या ठिकाणी. परेश टू प्रशांत. लेगेस्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू पाहूया. पंच एक डिक्लेअर करतायत बाईकच्या रूपाने. धावसंख्या होते भर. धावसंख्या 9. धावसंख्या 9. पुन्हा एकदा परेश सज्ज, प्रशांतसाठी मारा करण्यासाठी सज्ज. सुंदर अशी गोलंदाजी करण्यासाठी यावेळी मात्र जखडून ठेवलेले आहे ते प्रशांतला. आणि धावसंख्या कायम, धावसंख्या 9.
बिनबाद 9. पुन्हा एकदा परेश मारा करतो. प्रशांत ऑफ स्टेजच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू. पंच पाहूया दंडित घोषित करतात का. पंचांचा वाईटचा इशारा आणि धावसंख्येत भर होते. धावसंख्या 10. चांगली धावसंख्या पहिल्या षटकात उभारलेली आहे. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. पाहूया या उर्वरित चेंडूंमध्ये किती धावसंख्या उभारतोय पहिल्या षटकामध्ये. मला वाटतं रोहन थोडासा कानमंत्र देण्यासाठी आलेला आहे तो परेशला. धावसंख्या म्हणजे जास्तच धावसंख्या झालेली आहे आणि या 18 चेंडूंमध्ये जवळजवळ 30 ते 35 धावसंख्या जर उभारली तर नक्कीच तो चेस करताना महागड असं ठरतं. आणि पाहूया या ठिकाणी अजूनपर्यंत 10 धावा दिलेल्या आहेत. अजून काही चेंडू शिल्लक आहेत. या उर्वरित चेंडूंमध्ये किती धावा जमा करतोय जेतवन सापिर्ली संघ. पाहूया प्रशांत सज्ज. परेश मारा करतोय. लेगेटीच्या बाहेर टाकलेला चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये मारलेला चेंडू. पंचांचा 1 धावेचा इशारा. 1 धावेचा इशारा आणि षटक समाप्तीचा इशारा येतो. पंच राजेश होतेकर यांचा. धावसंख्या 11. धावसंख्या 11. पुन्हा एकदा हॅलो. पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या मध्ये धावसंख्या होते 11 आणि आता मला वाटतंय परेशची जागा याठी येतोय दुसरा गोलंदाज विकी. एक षटक संपलेलं आणि धावसंख्या झालेली आहे 11. दिलीप सर काय सांगाल. 18 चेंडूचा सामना, 3 षटकाचा सामना आणि धावसंख्या झालेला आहे पहिल्या षटकानंतर 11. नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा जेतवन संघ हा एक चांगली फलंदाजी केलेला संघ, त्यामुळे हा सामना निश्चितच या षटकावर सुद्धा जास्त करून अवलंबून असेल. नक्कीच हा झेल बांधण्याचा प्रयत्न होता परंतु झेल सुटलेला आहे आणि तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत आणि या 2 संघाच्या धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 13. दुसरं षटक प्रगतीपथावर विकी मारा करतोय उदयला. सलामीची जोडी मैदानात. उदय आणि प्रशांत. चांगली गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी विकी मार्फत फेकली जाते आणि हा निर्धाव चेंडू डॉट बॉल फेकण्यात यश प्राप्त होत आहे विकीला. पाहूया विकी टू उदय. उदय विरुद्ध विकी असा सामना होतोय. सुंदर असा ऑफच्या दिशेने मारला चेंडू. पाहूया या ठिकाणी झेलपात होतो का आणि झेल सुटलेला आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. खरोखर या ठिकाणी झेल घेण्याची चांगली संधी होती परंतु थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि या चौकाराने संघाच्या धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 17 आणि पाहूया कोणाला होतोय खतरा, उदय की विकी. पुन्हा एकदा विकी मारा करतोय. चांगली धावसंख्या जेतवन सापेली संघाची. पुन्हा एकदा मस्त सुंदर असा फटका मारलेला लेगच्या दिशेने आणि 1 धाव पूर्ण करण्यात यश प्राप्त होत आहे उदयला आणि 1 संघाच्या धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 18. दुसरं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या 18. खरोखरच जर हा स्वप्नीलने झेल टिपला असता तर धावसंख्या रोखण्यात यश प्राप्त झालं असतं साखर जांभोळी संघाला आणि या झेल सुटल्यामुळे 4 धावा गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा विकी सज्ज. प्रशांत सुंदर असा लेगच्या दिशेने मारलेला चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये जाणारा चेंडू. 2 धावेचा इशारा. 2 धावसंख्येत भर. धावसंख्या 20. चांगली धावसंख्या या ठिकाणी उभारली गेलेली आहे. जेतवन सापिर्ली संघाने दुसरं षटक प्रगतीपथावर. अजूनही दुसऱ्या षटकातील काहीसे चेंडू शिल्लक असताना धावसंख्या मात्र होते 20. 1 टू गो. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या 20. पाहूया शेवटच्या चेंडूवर कसा प्रहार करतोय प्रशांत. सुंदर गोलंदाजी. शेवटचा चेंडू निर्धाव फेकण्यात यश प्राप्त होते. धावसंख्या षटक संपते. धावसंख्या 20. 10च्या सरासरीने चाललेला जेतवन सापिर्ली संघ. आता पाहूया मात्र तिसरं षटक घेऊन कोण येतोय. वाईट साठी रिव्ह्यू. सामनाधिकाऱ्यांनी वाईट साठी रिव्ह्यू चेक करायचा आहे. सामनाधिकारी भगवान उतेकर वाईटचा रिव्ह्यू चेक करताना पाहूया. प्रत्येक सामन्यामध्ये एकच रिव्ह्यू दिला जाईल याची नोंद घ्यायची.
आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना जेतवन सापिर्ली विरुद्ध साखर जांभूळवाडी संघा. धावसंख्या झालेली 20. आणि हा वाईड कॅन्सल, वाईड नाहीये. पाहूया तिसऱ्या षटक घेऊन कोण येतोय. संजय तिसऱ्या षटक घेऊन येतोय. संजय सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला चेंडू पाहूया या ठिकाणी झेल बाजू शक्यता आणि झेल सुटलेला आहे या ठिकाणी आणि 2 धावा मात्र धावून काढलेले आहेत. खरोखरच आज थोडस खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल साखर जांभूळी संघाचं. मला वाटतं 2 चेंडूवरती 2 झेल सोडलेले आहेत आणि या 2 झेलवरती 6 धावा गेलेले आहेत. एक चौकार बसलेला आणि आता मात्र 2 धावा काढल्या धावून. आणि कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. खरोखरच हे जर झेल महाग पडतील त्यांना 6 धावा वाचल्या असत्या या ठिकाणी. आणि धावसंख्या झालेली आहे 22. तिसऱ्या षटक प्रगतीपथावर पहिला चेंडू फेकला गेलाय. अजून 5 चेंडू शिल्लक. पाहूया संजय मारा करतोय. सुंदर असा मारलेला चेंडू पाहूया. हा आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि एकच धाव दिलेली आहे बाउंड्री लाईनवरती आणि 1 धावसंख्येत बरोबर धावसंख्या होते 23. उदय आणि प्रशांत सलामीची जोडी मैदानात. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा जमा करतायत. 30+ धावा झाल्यात तर चांगलं एक आव्हान ठेवलं जाईल साखर जांभूळी संघासमोर. पुन्हा एकदा उंच मारलेला चेंडू पाहूया. हा सुद्धा झेल होतो का, परंतु हा ठिकाणी तिसरा झेल सुटलेला आहे आणि 2 धावा काढलेल्या आहेत. खरोखर या सामन्यामध्ये 3 झेल सुटलेले आहेत. 3 झेलमध्ये 8 धावा तब्बल घेतलेल्या आहेत त्या जेतवन सापिर्ली संघाने. खरंच या झेल खूप मागण्या ठरू शकतात साखर जांभूळी संघासाठी. आणि धावसंख्या झालेली आहे 25. अशा संधीचं सोनं करून घ्यायला हवं होतं, परंतु ते संधीचं सोनं करून घेतलेलं नाही साखर जांभूळी संघाने. आणि धावा मात्र 8 धावा दिलेल्या आहेत या 3 झेलवरती. पुन्हा एकदा संजय मारा करतोय. प्रशांत पाहूया संजय टू प्रशांत असा मारा होतोय. सुंदर असा लेगच्या दिशेने मारला चेंडू पाहूया. मला वाटतं डी झोन मध्ये जातोय की षटकार. आणि हा झेल हा मात्र बाउंड्री लाईनमध्ये सुंदर झेल टिपलेला आहे तो क्षेत्ररक्षकाने. आणि पहिला गडी बाद होतोय प्रशांत आणि धावसंख्या होते 25. 1 गडी बाद 25. एक गडी बाद 25. आणि आता मला वाटतंय प्रशांतची जागा गणियाडी येतोय. प्रशांत गाडे प्रशांतची जागा घेण्यात येतो. प्रशांत दोन चेंडू शिल्लक आहेत. 25 रन झालेले आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि प्रशांतची जागा घेण्यासाठी पुन्हा एकदा प्रशांत येतोय. आणि जर या चेंडू षटकार मारला तर विद्याधर पालांडे याच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे प्रशांतसाठी. पाहूया पुन्हा एकदा संजय. आणि या चेंडूवरती जर या 2 चेंडूंमध्ये जर षटकार मारला प्रशांतने तर विद्याधर पालांडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे प्रशांतसाठी. पाहूया या संधीचा फायदा घेतो का प्रशांत. पुन्हा एकदा संजय. सुंदर असा मारलेला चेंडू पाहूया. चेंडू पंचांचा इशारा 2 धावेचा आहे. आणि मला वाटतं विद्याधर पालांडे थोडेसे घाबरले होते. त्यांना वाटतं आता षटकार जातोय की काय आणि 500 रुपये खिच्यामध्ये हात घालावे लागणार. परंतु 2 धावा मिळालेल्या आहेत आणि अजूनही संधी आहे प्रशांतसाठी. या चेंडूवर शेवटच्या चेंडूवर षटकार मारला तर विद्याधर पालांडे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस प्रशांतसाठी आहे. धावसंख्या झालेली आहे. आणि या ठिकाणी विद्याधर पालांडे यांनी म्हटलंय की षटकार जर नाही मारला तर ते आयोजकांना 500 रुपये आम्ही देऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे. पुन्हा एकदा संजय आणि हा मात्र षटकार वाचलेला आहे आणि 1 धाव पूर्ण केलेली आहे. एका धावेवर समाधान मानतोय की दुसरी धाव. मला वाटतंय नॉन स्ट्रायकर फलंदाज धावलेला आणि मला थोडंसं खराब क्षेत्ररक्षकाने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत सहजरित्या प्रशांत याने. आणि या 2 संघाच्या धावसंख्येत बरं होते. धावसंख्या होते 29 आणि 30 धावांचं टार्गेट. 18 चेंडू आणि 30 धावा. 10
धावा प्रति ओव्हर, 10 रन्स पर ओव्हर, 30 धावांचं आव्हान. खूप मजा येईल हा सामना पाहताना. मला वाटतंय या ठिकाणी मी रोहितला विनंती करतो की त्यांनी समालोचक कक्षामध्ये यायचं आहे, कारण स्वतःचा यजमान संघ या ठिकाणी खेळताना दिसतोय. 18 चेंडू अर्थात 3 ओव्हर आणि 30 धावा. रोहित उत्तेकर पुन्हा एकदा स्वागत करतोय मी समालोचन कक्षामध्ये. तर निलेश मी थांबवतो जरा तुम्हाला. तर या सामन्यासाठी सुदर्शन जाधव मगाशी आले, त्यांचा सत्कार झालाय, सन्मान केलाय त्यांचा आयोजकांनी. आम्हाला त्यांची विनंती असेल आमच्याकडून की एक समालोचक आहेत तर त्यांनी या सामन्यासाठी समालोचन करावं. कारण ते मध्ये तर मगाशी दिलीप सरांनी सांगितलं होतं की त्यांचे मगाशी डायलॉग आणि ते कवी आहेत. एखादा जर डायलॉग आणि ते कवीचं काय म्हटले एखाद 2 वाक्य तर नक्कीच आम्हाला ऐकवण्यात येईल. आणि ही यूट्यूब लाईव्हची आपली टुर्नामेंट चालू आहे. जे आपण काय बोलाल ते प्रेक्षक वर्ग दिल्ली म्हणतात ना, दिल्ली, कलकत्ता, थायलंडमध्ये जाऊन बसल. कारण प्रथम पारितोषिक ज्यांनी दिलंय अजयजी सकपाल, त्यांचा चिरंजीव थायलंडमध्ये जाऊन कराटे चॅम्पियन ब्लॅक बेल्ट आहे. हे आपल्या 15 गावाचं आणि निवे रामवाडीचं नाव आहे, कारण तो थायलंडमधून ही स्पर्धा आपली लोक बघतायत. तर सर्वांना विनंती असेल तर या सामन्यासाठी समालोचन म्हणजे आमच्या समेत जोडले जाते. तर यजमान संघाचे रोहितजी उतेकर आहे, दिलीपजी उतेकर साहेब आहे. साखर जांभूलवाडी संघ म्हटलं की एक 15 गावातील नावाजलेलं नाव आहे आणि गाव पण आहे. आणि वाडी, जरी गाव मोठं तरी वाडी पण मोठी आहे. तर ते 18 चेंडूचा खेळ बाकी असेल, 30 धावांची गरज असेल, कारण मोठा सामना आहे. सलामीला आलेला एक स्फोटक फलंदाज ज्याच्यावर आशा आणि निराशा ज्या पण असतील, जर म्हणतात ना हुकला तो हारला आणि ठोकला तो जिंकला. तर रोहन चव्हाणकडे प्रत्येकाचं लक्ष असेल, कारण चौकार आणि षटकार मारू शकतो आणि 18 चेंडूची खेळी साकारेल. तर 30 धावांचे पाठलाग करताना आपल्या संघासाठी काय करणार आणि काय बिघडणार, कोण हरणार, कोण जिंकणार याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते सुदर्शन जाधव साहेबांकडून. हॅलो. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मय देव सर्व कार्य सुसर्वदा. देवांचा देव गणरायाला वंदन करून अखंड विश्वाचा राजा तुमच्या आमच्या मनात, तुमच्या आमच्या हृदयात, तुमच्या हृदय सिंहासनावर विराजमान जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांना तिवार मानाचा मुद्रा. अखंड हिंदुस्थानाच्या मातीतील माणसांना शेवटच्या श्वासापर्यंत जगाव कसं, मराव कसं असे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराजांना तिवार मानाचा मुद्रा. आणि अखंड हिंदुस्थानाचा राजा अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांसारखं महान दैवत घडवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजामातेला तिवार मानाचा मुद्रा. भारतीय राज्यघटने शिल्पकार विश्ववंदन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विनम्र अभिवादन. अनेक महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो. 15वातील सर्व देवतांना वंदन करून 15वा फेडरेशन अंतर्गत श्रीराम क्रीडा मंडळ निवे रामवाडी आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा अर्थात श्रीराम चषक 2023-24 पर्व 13व. या स्पर्धेमध्ये सर्व क्रीडारसिक हितंचक सन्मान्य पाहुणे वरिष्ठ नागरिक देणगीदार यांच्या सर्वांचे मी मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनापासून आपणा सर्वांचे सरचे स्वागत करतो. अर्थात की विश्वकर्त्याच्या रथातील सर्वोच्च अश्वावर आरूढ खेळ म्हणजे क्रिकेट. धुंदुंद उद्यानातील की केवढा म्हणजे खेळ म्हणजे क्रिकेट आणि ज्या खेळाचा आपण वाट पाहतो तो खेळ म्हणजे क्रिकेट. जेवढं प्रेम आपण एका प्रिय सेवक करत नाही तितकं द्विगुणित प्रेम आपण ज्या खेळावर करतो तो खेळ म्हणजे क्रिकेट. आज या क्रिकेटची महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचं झुंज, क्रिकेटचं मैदानी महामुकाला या क्रीडानगरी भारतात खारनेरच्या क्रीडानगरीमध्ये या क्रीडा पंढरी आज संपन्न होत आहे. या स्पर्धेतील दुसऱ्या दिवसातील सेकंड राऊंडचा दुसरा सामना अर्थात एका बाजूला जेतवन सापील, दुसऱ्या बाजूला एक बलाढ्य संघ साखर जांभूलवाडी. दोन्ही संघ तुल्यबल, कोण जिंकेल कोण हरेल क्रिकेटमधला अनिश्चितचा खेळ शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल का सांगता येत नाही. क्रिकेट जैसा रंग बदललेला खेळ आहे, पॉलिटिक्स जैसा रंग बदललेला खेळ आहे क्रिकेट. कारण एका मताने कोणता उमेदवार हरले सांगता येत नाही, एकाने कोणता संघ हरले सांगता येत नाही. आता सामन्याला सुरुवात वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून पहिले षटक घेऊन आलेला आहे गोलंदाज उदय. स्ट्रायकर आणला तो रोहन, नॉन स्ट्राईकला तो श्रवण. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून पहिले षटक टाकणे सज्ज झालाय तो गोलंदाज उदय तो रोहन असा मारा असेल. सामन्यातील पहिला चेंडू सज्ज झालाय.
गोलंदाजांच्या रणनीतीवरती सज्ज उदय टू रोहन वैयक्तिक गोट्यातील पहिल्या संघाकडून पहिले षटक टाकण्यास सज्ज गोलंदाजांच्या रणनीतीवरती. हॅलो हॅलो त्या ठिकाणी जे धामणन घोड्याच्या आडचे आमचे मित्रमंडळी आहेत त्यांना विनंती असेल कृपया त्या डिक्लेअर झोनच्या इथून थोडंसं आपण त्या शेड खाली या प्लीज. धामणन घोड्याच्या आडचे आमचे सहकारी असतील तुम्हाला सर्वांना विनंती आहे मित्रांनो शेड खाली या. जर पंचांना व्यत्यय येत असेल तर सहकार्य करा. 18 चेंडू आणि 30 धावसंख्येचा आव्हानाचा पहिला चेंडू टाकण्यास सज्ज गोलंदाज उदय गोलंदाजच्या रणनीतीवरती सज्ज. स्ट्रायकर यांना रोहन नॉन स्ट्रायकला श्रवण. पहिला चेंडू टाकण्यास सज्ज. चेंडू मारला भिरकावून दिला लेग साईडच्या दिशेने. एक धावसंख्या पूर्ण. सुरेख क्षेत्ररक्षण दुसरा धाव प्रयत्न होता. दुसरी धावसंख्या पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट चेंडूची उचलपेक होऊन सहज 2 धावसंख्या पूर्ण. संघाचा धावांचा 2 अंकाने श्रीगणेश झाला. ही स्पर्धा म्हणजे हितचिंतक सन्मान्य पाहुणे वरिष्ठ नागरिक दिनकरा यांच्या या मौलिक सहकार्यातून सर्वमुखी व्हावा मिळेल स्पर्धा यश नावाचा ध्वज सतत फडकत राहो ही परमेश्वरजनी प्रार्थना. पुन्हा एकदा सानमाला सुरुवात. 18 चेंडू आणि 30 धावसंख्येचं आव्हान असेल. पुन्हा एकदा उदय टू रोहन असा मारा असेल. पुन्हा चेंडू भिरकावून दिलाय लेग साईडच्या दिशेने. चेंडू परत गोष्टी क्षेत्रामध्ये 2 धावसंख्येने पुन्हा एकदा 2च्या पटीने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते बिनबाद 4. पण अटी तरी सामना आहे. कोणता संघ जिंकेल कोणता संघ पराजयाच्या छायेत लोटला जाईल. कारण या स्पर्धेमध्ये अनेक संघ सहभागी झाले. काही संघ पराभवाच्या छायेत लोटले गेले. काही संघ संघर्षाचा शंख नागत करत एक सामना जिंकत यशाच्या दिशेने वाटचाल करत आहे. पाहूया या स्पर्धेमध्ये या श्रीराम क्रिकेट क्रीडा चषक मध्ये कोणता संघ विजय होणार. 18 चेंडू आणि 30 धावसंख्येचं आव्हान आहे. प्रथम फलंदाजी करत असताना जैतवल सापिल्ली संघाने 18 चेंडू आणि 30 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय साखर जांभूळवाडी संघाला. साखर जांभूळवाडी संघ जमेची माझमधलं रोहन चव्हाण एक अष्टपैलू खेळाडू. या मैदानाची बाजूनी बाजू प्रत्येक खडाने खाला गवत त्याला माहिती असा रोहन चव्हाण या होम ग्राउंड या रोहन चव्हाणचं. पुन्हा एकदा सामना सुरुवात. गोलंदाजच्या रणनीतीवरती सज्ज झालाय तो उदय तो रोहन. उदयला मात्र जिंकाय सामना जिंकून द्यायचा. सुरेख पद्धतीचा मारा करावा लागेल. खोलवर पद्धतीचा मारा यॉर्कर पद्धतीचा चेंडू फेकावा लागतील. सुरेख गोलंदाजी टाकले होते परंतु बाहेरच्या रूपाने 1 धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या 1च्या पटीने वाटते. धावसंख्या पोहोचते 5 अंकावरती. थोडासा संत गतीने चालू असलेला सामना. जैतवन सापिल्ली विपक्ष साखर जांभूळवाडी. तुम्हाला जिंकायचा असेल तर डॉट स्वरूपाचे चेंडू फेकावे लागतील. सुरेख झेल घ्यावे लागतील. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहिल्या असेल 2023चा वर्ल्ड कप पाहिला असेल आणि अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया सामना होता आणि 33 धावसंख्येवर ग्लॅन मॅक्सवेलची झेल सोडला होता आणि तोच ग्लॅन मॅक्सवेल 201 धावांची तुपाने खेळी केली होती. कारण एखादा झेल तुम्हाला स्पर्धेतून बाद करू शकता. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात असेल. उदय श्रवण असा मारा असेल. चेंडू मात्र भिरकावून दिलाय सरळ. चेंडू आता दणदण करत 1 बाउन्स बाउंड्री चौकार. धावसंख्या पोहोचते 9 अंकावरती. धावसंख्या पोहोचते 9 अंकावरती. सुरेख चौकार मारला श्रवणच्या बॅट मधून. या सामन्यातील पहिला चौकार. तुम्हाला जिंकायचं असेल तर झेल टिपावीच लागतील मित्रांनो. कारण आपल्याला 1 झेल या स्पर्धेतील आपलं आव्हान संपुष्टात करू शकतो. पुन्हा एकदा उदय टू श्रवण असा मारा असेल. पुढील चेंडू पुन्हा एकदा हलक्याचा मारला. चेंडू होतोय हवेमध्ये आणि आता मात्र झेल बाद होतोय. पहिला धक्का पहिला गडी बाद होतोय श्रवणाच्या रूपामध्ये 9 अंकावरती. डीजे पहिला गडी बाद होतोय साखर जांभूळवाडी संघाचा श्रवण याच्या रूपाने. या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व मान्यवर हितचिंतक सन्माननीय पाहुणे यांचे मी मनाच्या अंतकरणापासून हृदयाच्या स्पंदनापासून आपण सर्वांचे सरचे स्वागत करतो. मनमनाच्या मंदिरात आपली मूर्ती आपली सजली. मनमनाच्या मंदिरात मूर्ती आपली सजली. स्वागत करतो शब्दांची पुष्पांजली. आपल्या सर्वांचे या शब्दांच्या पुष्पांजलीने आपण सरचे स्वागत करतो. पुन्हा एकदा सामन्यास सुरुवात. आता मात्र स्ट्रायकर येण्याला येतो.
परेश स्ट्रायकर आणलाय तो परेश, नॉन स्ट्रायकला तो रोहन. रोहन मात्र आता एका बाजूने बाजू टिकून ठेवलाय, कारण रोहनच्या खांद्यावर पूर्ण जबाबदारी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज निवृत्ती सज्जला उदय. उदय टू परेश असा मारा असेल, जकडून ठेवण्याचा प्रयत्न करतोय तो उदय. सुरेख गोलंदाजी आणि बाय चेरोबन एक धावसंख्या, संघाची धावसंख्या बसते 1 गडी बाद 10 अशी धावसंख्या. आता मात्र येणारे चेंडू असतील 12 चेंडू आणि 20 धावसंख्येचे समीकरण. 12 चेंडू 20 धावा असं समीकरण असेल. मित्रांनो, कोणता चर्चा विनय करू नका, त्वरितच सामना चालू करायचा आहे. श्रीराम क्रीडा मंडळ निवे रामोडी आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा या कलवा नगरीमधील खारलँड मैदानावर असलेली स्पर्धा. ही स्पर्धा म्हणजे 24 संघांमध्ये रंगणारा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटची झुंज, क्रिकेटचं महायुद्ध, क्रिकेटचं मैदान महामुकाबला. अर्थात आज चालू असलेला सामना जेतवन सापिली विपक्ष साखर जांभुलवाडी. पण साखर पण जांभुलवाडी एक तुल्यबल संघ, अनेक या मैदानावरील जवळजवळ 2-3 स्पर्धा या संघाने जिंकलेल्या आहेत. आता मात्र वैयक्तिक गोड्यातील पहिले संघाकडून दुसरे षटक टाकणे सज्जल गोलंदाज अरुण जाधव. आता मात्र स्ट्रायकर यांना रोहन नॉन स्ट्रायकला येतो. परेश चेंडू जातो घोषी क्षेत्रामध्ये 2 या धावसंख्या, संघाची धावसंख्या पोहोचते 12 या अंकावरती. 1 गडी बाद 12 अशी धावसंख्या पोहोचते. स्ट्रायकर आणला तो रोहन, नॉन स्ट्रायकला तो परेश. वैयक्तिक कोड्यातील पहिल्या संघाकडून दुसरे टाकणे सज्ज झालाय तो अरुण. श्रीराम क्रीडा मंडळ निवे रामोडी आयोजित श्रीराम चषक 2024 पर्व 13व. कणी मंडळ गाव पातळीवर अनेक स्पर्धा 12 वर्ष गाव पातळीवर स्पर्धा आयोजित करत असतात, परंतु यंदा या मुंबईच्या क्रीडानगरीमध्ये स्पर्धा आयोजित केलेल्या आहे. आणि या आयोजनामध्ये एक बहुमूल्य वाटा असेल तर आमचे अविनाशजी चव्हाण आणि त्या सहकार्याने एक खूपच शानदार आणि जबरदस्त नियोजन केलंय. पुन्हा एकदा सामन्यास सुरुवात अरुण टू रोहन असा मारा असेल. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने मारलाय चेंडू घोषी क्षेत्रामध्ये. पंच दंडित करतायत. 2 धावसंख्या, संघाची धावसंख्या बघते 14 या अंकावरती. बॉल आणि बॅटच्या साहाय्याने रामकृष्ण हरिमंत्राचा उच्चार करत यशस्वी नावाच्या पांडुरंगाला साकडं घालावं इतका जबरदस्त आयोजन असणारी स्पर्धा, अर्थात श्रीराम चषक 2024 पर्व 13व या कलवा नगरीमध्ये, अर्थात या खारलँड मैदानावर आयोजित स्पर्धा. 15व फेडरेशन अंतर्गत ही स्पर्धा चालू आहे. आणि या मैदानामध्ये अनेक 15वतील अनेक नामांकित स्पर्धा आयोजन करत असतात अनेक मंडळ या स्पर्धे, कारण ही मुंबईच्या क्रीडा नगरीमध्ये ही स्पर्धा. पुन्हा एकदा सामन्यास सुरुवात अरुण टू रोहन असा मारा, धावसंख्या पोहोचते बिनबाद 14 अशी धावसंख्या. जेतवन सापील संघाला जिंकायचं असेल तर जकडून ठेवावा लागेल. डॉट स्वरूपाचे चेंडू फेकावे लागतील. सुरेख चेंडू फेकला होता, मात्र तेवढ्या ताकदीने आपल्या चेंडूला दिशा दिली. चेंडू होतो घोषी क्षेत्रामध्ये 1 धावसंख्या. ती संघाची धावसंख्या पोहोचते 15 अंकावर. 1 गडी बाद 15 धावसंख्या पोहोचते 15 या अंकावरती. या षटकातील 3 चेंडू समाप्त झालेले आहेत. 9 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज असेल. साखर जांभूलवाडी संघाने रिव्ह्यू घेतले आहे. सामनाधिकाऱ्याला विनंती करतो की आपण चेक करायचं आहे. आता येणारे चेंडू असतील 9 धावसंख्येची गरज 15. 9 चेंडू आणि 15 धावा समीकरण.
येणारे चेंडू असतील 9 धावसंख्या 15 ची गरज असेल साखर जांभूळ संघाला दोन्ही संघ तुल्यबळ यानंतर होणारा सामना असेल शिवप्रसादी क्रीडा मंडळ मुसाड चांदेवाडी विरुद्ध धामणन वगळाचा माल संघ. तर दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचे टॉस का बॉसमध्ये. शिवप्रसादी क्रीडा मंडळ मुसाड चांदेवाडी विरुद्ध धामणन वगळाचा माळ कर्णधार टॉससाठी या. सामनाधिकारी यांनी आपला निर्णय सांगायचा आहे. चालू असलेला सामना जेतवन सापिल विपक्ष साखर जांभूळवाडी दोन्ही संघ या मैदानामध्ये चालू असलेला सामना. आता मात्र 9 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल साखर जांभूळवाडी संघाला. पुढील होणारा सामना असेल मुसाड चांदेवाडी विपक्ष धामणन वगळाचा मान दोन्ही संघनायकांना विनंती करतो की आपण टॉस का बॉस मध्ये यायचंय. हॅलो. तर धन्यवाद सुदर्शन. अविनाथ चव्हाण मी विनंती करतो की मंडळाचे अध्यक्ष विकासजी चव्हाण साहेबांना विनंती करते निवेगावचे सुपुत्र निलेशजी महाबदे एक उत्कृष्ट असं समालोचक आणि ज्येष्ठ खेळाडू त्यांचा यथाचित सन्मान करून घ्यायचा आहे कारण त्यांना बाहेर जायचं आहे ते चाललेत ते. तर विनंती असेल तर एक चांगल्या प्रकारचं समालोचन ज्यांनी 2 दिवस केलं आहे आणि एक ज्येष्ठ नागरिक त्याचप्रमाणे एक ज्येष्ठ क्रिकेटर आणि आमच्या संघाचे आमच्या मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते निलेशजी महाबदे साहेब यांचं इथे मंडळाचे अध्यक्ष विकासजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केले जाते. धन्यवाद. येणारे चेंडू असतील 9 आणि 15 धावांची गरज असेल साखर जांभूळवाडी संघाला. हॅलो. एक मिनिट सुदर्शन सर. या ठिकाणी यापुढील होणारा जो सामना आहे मुसाड चांदेवाडी विरुद्ध धामणन वगळाचा माळ दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत आणि मी विनंती करतो आमचे आदरणीय जंगम साहेब आमचे गुरुजी यांचे शुभ हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल केला जातो. एका बाजूला अजय सर आहेत आणि त्यांच्या जोडीला प्रदीप चांदे आपल्याला पाहायला मिळतात. टॉस केला जातोय. कॅमेरामॅन नाणेफेकीचा कौल केला जातोय. टॉस कॉल आहे. परत घ्या आरामात. टॉस मागतायत धामणन वगळाचा माळ आणि सन्माननीय जंगम गुरुजी यांचे शुभ हस्ते टेल आहे तो. नक्कीच प्रदीपजी शुभेच्छा असतील तुम्हाला आणि शुभेच्छा असतील अजय तुम्हाला देखील. प्रथमतः तुम्हाला फलंदाजी करायची आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला आहे मुसाड चांदेवाडी संघ आणि यानंतर या ठिकाणी कालच्या दिवसापासून ज्यांचा गोड आवाज आपण ऐकत आलोय ते म्हणजेच आमच्या निवे गावचे सुपुत्र हरिभक्तीपरायण निलेशदादा महाबदे समलोचक आणि एक दर्जेदार असं व्यक्तिमत्व आपल्या निवे गावमधील सातत्याने खेळाडू असू द्या गोलंदाजी असू द्या आणि कॉमेंट्री असू द्या या माध्यमातून त्यांनी चांगलीच मंडळ सहकार्य केलंय. दादांचा देखील हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो आणि ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स सुदर्शन सर. हॅलो. धन्यवाद रोहित सर. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. आता मात्र 9 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज असेल साखर जांभूळवाडी संघाला. पुन्हा एकदा सज्जल गोलंच्या रनवरती अरुण टू रोहन असा मारा असेल. आता मात्र 9 चेंडू आणि 15 धावांची गरज असेल साखर जांभूळ संघाला. स्ट्रायकर आणलाय तो रोहन. नॉन स्ट्राईकला तो परेश. पुन्हा जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन रोहन एकेरी 2 धावांचा जमाव करत आहे. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. अरुण गोलंच्या रनवेवरती सज्ज आहे तो अरुण टू रोहन असा मारा. पुढील चेंडू मात्र कार्पेटला खेळून काढल्या. चेंडू 1 धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या बसते 16 अंकावरती. 1 गडी बाद 16 धावसंख्या. पाहू काय घडतंय काय बिघडतंय. 7 चेंडू आणि 14 धावांची गरज. 7 आणि 14 असं समीकरण असेल.
क्रिकेट आणि खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल सांगता येत नाही. 4 चेंडू झालेले आहेत. शेवटचे 2 चेंडू. धावसंख्या पोहोचते 16 या अंकावरती. येणारे चेंडू असतील 8 चेंडू आणि 8 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. गिरगिट जैसा रंग बदलून खेळ, पॉलिटिक्स जैसा रंग बदल क्रिकेट आणि इंचीचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल सांगता येत नाही. पुन्हा एकदा गोलूंच्या रणीवरती सज्ज झाला येतो. अरुण परीक्षेचा मारा असेल. सुरेख चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये. आता मात्र फलंदाज बाद होतोय. दुसरी धावसंख्या घेण्याचा प्रयत्न होता पण प्रयत्न असफल. दुसऱ्या गडीचा पतन होत आहे. दुसरा गडी बाद होतोय. धावसंख्या पोचते 17 अंक. 17 धावसंख्येवर खतरा होतोय. आता मात्र 7 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज असेल. साखर जांभूळ संघाला काय तो सामना रंगलाय. कारण गल्लीपासून दिल्लीपर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत ज्या खेळाचा बोलबोल आहे तो खेळ म्हणजे क्रिकेट. सारा विश्वाला वेळ लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट. तरुणांचा ध्यास, तरुणांचा श्वास म्हणजे क्रिकेट आहे. त्याच खेळाची स्पर्धा अर्थात या खारलण मैदानावरती क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटची रणधुमाळी, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचं महायुद्ध, क्रिकेटची झुंज, क्रिकेटची मैदानी महामुकाबला या खारलण मध्ये पाहण्यास मिळत आहे. ते 7 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल. आता मात्र सायकर यांना येतो प्रथमेश. प्रथमेश असा मारा असेल. काय घडेल काय बिघडेल सांगता येत. पाहू येणारे चेंडू 7 धाव मात्र 13 धावांची गरज असेल. स्ट्रायकर आणलाय तो विकी. नॉन स्ट्राईकला रोहन मात्र एका बाजूने तंबूत मैदानामध्ये आहे अजून रोहन. कारण रोहनच्या खांद्यावर पूर्ण जबाबदारी असेल. चेंडू मात्र कार्पेटला खेळून केला. 1 धावसंख्या पूर्ण. आणि मात्र गचाल शतरक्षणाच्या रीतीने 2 धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते 19ची धावसंख्या. आता मात्र 7 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल. काय घडेल काय बिघडेल या सामन्यामध्ये काय तो सामना रंगलाय. एका साईडला जैतवंत सापिल, एका साईडला साखर जांभूळवाडी. पूर्ण जबाबदारी असेल रोहनच्या खांद्यावर. स्ट्रायकर आणला तो रोहन, नॉन स्ट्राईकला तो विकी. नक्कीच सुदर्शन सर, अगदीच आटीतटीचा सामना आपल्याला सर्वांना पाहायला मिळतोय. तो म्हणजेच जय हनुमान साखर जांभूळवाडी विरुद्ध जैतवंत सापिर्ली. विजयासाठी प्रथमतः 30 पहिल्या सत्रामध्ये 29 धावा जमा करून 30 धावांचा टू विन आहेत साखर जांभूळवाडी संघाला. आणि आता मात्र 6 चेंडू आणि 11 धावांची गरज असं समीकरण येऊन ठेपलंय. प्रति चेंडूवरती 2-2 धावा घ्यावे लागतील. ते म्हणजेच जे फलंदाज आहेत साखर जांभूळवाडीचे रोहन आणि विकी, दोन्ही फलंदाजांकडे क्षमता आहे. चांगला मोठे खेळ देखील सातत्याने खेळत आलेत. आणि जसं आपण नेहमीच पाहत आलोय, जर आपण साईनाथ चषक 2024ची आठवण करून दिली तर रोहनने शिवम कदमला या खेळाडूला शेवटच्या 2 चेंडूवरती षटकार लावून ती मॅच विन केली होती. आणि त्या साईनाथ चषकमध्ये देखील साखर जांभूळवाडी संघ हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता. तोच रोहन चव्हाण आता स्ट्रायकर एंडला आहे. परंतु आता 6 चेंडू आहेत त्याच्या हातामध्ये आणि धावा रिक्वायर्ड आहेत 11. बघावं लागेल. सामोरं गोलंदाज देखील तितक्याच ताकदीचा आहे. जर आम्हाला माहिती पोहोचवत आहेत नितीन मेस्त्री समोर गोलंदाज आहेत. ओव्हर टू सुदर्शन सर. कारण स्पर्धेमध्ये 1-1 धाव महत्वाचा, 1-1 क्षण महत्वाचा, 1-1 चूक महागात पडेल. आता जो चेंडू शेवटच्या चेंडूवरती, दुसऱ्या षटकामध्ये शेवटचा चेंडू होती तिथं 1 धाव होती पण 2 धावा दिल्या. त्यांनी हीच चूक महागात पडेल असं वाटतंय. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा सामन्यास गोलंदाजावर रणीवरती वैयक्तिक दिली. पहिल्या संघाकडून अंतिम षटक, हाणाबाईचं षटक, स्लॉग वरचं षटक घेऊन येते गोलंदाज नितीन टो. रोहन असा मारा असेल. काय घडेल काय बिघडेल या चेंडूवरती. येणारे चेंडू 6 आणि धाव मात्र 11 धावांची गरज असेल. साखर जांभूळवाडी की जैतवंत साबिल या सामन्यात कोणता संघ विजय होते. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू टाकण्यास सज्ज गोलंदाजाच्या रणीवरती नितीन टो. रोहन
चेंडू मात्र भिरकावून दिला, चेंडू हवेमध्ये, काय घडतंय काय बिघडतंय, झेल मात्र टिपलेला आहे, सुरेख झेल. आणि आता मोठा हादरा बसतोय, रोहनच्या रूपाने सुरेख गोलंदाजी केले होते, जखडून ठेवला होता, कारण एक चूक महागात पडू शकते, मात्र या क्षेत्ररक्षणे चूक केली नाही आणि सुरेख झेल घेतला. आता मात्र तिसरा हादरा बसतोय साखर जांभूळवाडी संघाला. जिंकायचं असेल तर तुम्हाला असेच सुरेख झेल टिपावे लागेल मित्रांनो, कारण आपल्या या स्पर्धेतील आव्हान टिकवायचं असेल तर तुम्हाला एक एक रन महत्वाचे आहे, एक एक धाव महत्वाचे, एक एक झेल महत्वाचा आहे. सर या ठिकाणी नक्कीच अतितटीची मॅच आहे आणि प्रहार करणं देखील गरजेचं होतं. चांगला बॉल टाकला होता, परंतु फसवा चेंडू म्हणावं लागेल. नवीन आलेल्या मैदानामध्ये फलंदाज गौरव आपल्याला पाहायला मिळतोय आणि चांगली गोलंदाजी, पहिलाच बॉल निर्णायक बॉल ठरतोय तो म्हणजे जेतवन सापिर्ली या संघासाठी महत्वाचा विकेट. रोहन बॅक टू द पॅव्हिलियन. तुमच्यावर कोणाचा विश्वास नसला तरी चालेल, मात्र स्वतःवर विश्वास असू द्या. स्वतः ब्रह्मदेव तुला तुमचा विजय हिरावून घेऊ शकत नाही. स्वतःला ढासू देऊ नका मित्रांनो, कारण ढासल्यांच्या घराच्या विटा सुद्धा लोक सोडत नाहीत, कारण तुम्ही ढासलता का त्याची वाट पाहणार, अनेक तुमच्या वाट पाहत आहे मित्रांनो. पुन्हा एकदा सामन्यास सुरुवात. स्ट्रायकर आणला तो नितीन, नॉन स्ट्रायकला तो विके, गोलंदाज रणनीतीवरती सज्ज झाला नितीन टू गौरव असा मारा. पहिला दुसरा चेंडू, सुरेख चेंडू फेकला गेला. आता मात्र दुसऱ्या विकेटचं पतन होतंय, दुसरा गाडी 10 रुपयाच्या सुद्धा 2 चेंडून 2 गडी बाद केले नितीनने. सुरेख गोल जखडून ठेवतोय मात्र नितीन. पाहूया काय घडतं, येणारे चेंडू असतील 4 धावा, मात्र 10 धावां 11 धावांची गरज असेल. 4 चेंडूने 11 धावा, काय घडतंय काय बिघडतंय. पहिला चेंडू रोहन बाद झाला, दुसऱ्या चेंडूवर मात्र गौरव धाव बाद झाला. आता मात्र काय घडतंय, आता मात्र स्ट्रायकर आणलाय तो विके, विकेच्या खांद्यावर जबाबदार असेल. 4 चेंडूने 11 धावांची गरज असेल. क्रिकेट खेळत असताना क्रिकेटच्या मैदानावर आपल्या संघासाठी, आपल्या वाड्यासाठी, गावासाठी पडलात तरी चालेल, कारण तुम्ही पुण्य उभे राहू शकता, परंतु कुणाच्या नजरेतून पडलात तुम्हाला आयुष्य उभं राहायला लागतं मित्रांनो. पुन्हा कुणाच्या नजरेतून पडू नका. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. आता मात्र नितीन गोलंच्या रणवीवरती, स्ट्रायकर आणला तो विकी, नॉन स्ट्रायकला तो स्वप्नील. विकीला मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल, एक हाणामारीचा फटका मारावा लागेल. 4 चेंडूने 11 धावांची गरज असेल. या निर्णायक चेंडू काय घडतंय पाहूया. नितीन टू विकी, चेंडू मात्र सुरेख चेंडू टाकला, चेंडू जातोय सरळ घोषी क्षेत्रामध्ये. सुरेख चेंडू टाकतोय मात्र नितीन जखडून ठेवतोय तो विकेला. आता येणारे चेंडू असतील 3 चेंडूवर, 3 चेंडूने 10 धावा समीकरण असेल. काय घडतंय काय बिघडतंय पाहूया. चेंडूवरती चौकार किंवा षटकार येतोय काय. नितीन विकेल असा मारा असेल. पुढे चेंडू टाकण्यास सज्ज करून 4 रनवरती. आता मात्र पंच दंडित करताय. 2 समांतर व्हाईटच्या रूपात धावसंख्या मिळते. आव्हांतर, या आव्हांतर संघाची धावसंख्या पोहोचते 21 अंकावरती. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. 3 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. आता मात्र सरळ यष्टा उद्ध्वस्त केला आहे. आता तिसरा विकेट घेतले नितीनने. सुरेख गोंडी केली, मात्र ह्याच्या विकेटच्या यष्ट्या उद्ध्वस्त केल्या नितीनने आणि पूर्ण बॅकवर्ड ढकलण्यामध्ये यश प्राप्त करतोय नितीन. आता मात्र 2 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज असेल साखर जांभूळवाडी संघाला. दोन चेंडू आणि 9 धावसंख्या. आता मात्र स्ट्रायकर आणलाय तो शुभम. सुरेख चेंडू मात्र इष्टाच्या हातामध्ये विसावं लागला. निर्धाव चेंडू सांगता होते. आता मात्र 1 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज असेल साखर जांभूळवाडी संघाला. एक चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज साखर जांभूळवाडी संघाला.
पंच दंडित करतात. 2 हात समग्र व्हाईट चेरून धावसंख्या मिळते आव्हांतर. धावसंख्या पोचते 22 अंकावरती. 1 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल साखर जांभरोड संघाला. शेवटचा चेंडू 1 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज असेल. सर काय ऍक्शन घेतलंय का त्यांनी? ओके. अंपायरनेच रिव्ह्यू दिलेला आहे. जेतवंत सापिर्ली संघ तुम्हाला विनंती असेल मंडळाला सहकार्य करा. जर एखादी कॉल घेतला असेल कोणत्याही गोष्टीचा तर त्याचा चेकआउट करणं मंडळाचं काम आहे. मंडळ निर्णय देईल.
हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो.
या ठिकाणी चला सर्व सहकार्यांनी खेळाडूंनी सहकार्य करा मंडळाला. मैदानामध्ये असणारे खेळाडू दोन संघाचे मॅच चालू करा. आणि आताच ज्यांचं शुभागमन झालंय ते म्हणजेच आमच्या चोरवणे गावचे सन्माननीय KD उतेकर यांचं शुभागमन झालंय. यांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. एक 15 गावातील उत्कृष्ट असं त्यांचं नाव आहे. पुणे या ठिकाणी उद्योजक म्हणून त्यांची ख्याती आहे. KD उतेकर सर यांचं शुभागमन झालंय आणि त्यांच्यासोबत आलेले सर्व सहकारी यांना देखील विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचंय. आणि पदाधिकाऱ्यांना देखील विनंती करतो सन्माननीय KD उतेकर सरांचा शुभ सन्मान आपण करून घ्यायचा आहे. चला मी जेतवन सापेर्ली आणि साखर जांभूवाडी संघ मॅच चालू करा. आणि जे एक्स्ट्रा फिल्डर असतील त्यांनी कृपया सीमारेखाच्या बाहेर उभं राहायचं आहे. चला मॅच चालू करा. पंच राजेश सर आणि नितीन सर. आता पंच आता 9 आणि 2 ना पॅनल्टी म्हणजे 3 धावा काउंट केले जातील. पंच बॉल किती आले? बॉल 5 बॉल झाले. 1 चेंडू शिल्लक आहे. एक बॉल बाकी आहे. हॅलो. चला या ठिकाणी शेवटचा बॉल क्लिअर झालेला आहे. षटक संपलेल्याची खूण आहे ते पंचांची. हा सामना जिंकलेला आहे जेतवन सापेर्ली संघ आणि जेतवन सापेर्ली संघाचं अभिनंदन. त्याचप्रमाणे टीम जय हनुमान साखर जांभूवाडी या संघाला देखील शुभेच्छा असतील मंडळाच्या वतीने. KD उतेकर सर कृपया. अरे त्यांना या ठिकाणी सन्माननीय KD उतेकर सर यांचं शुभागमन झालंय. आणि सन्माननीय अनिलजी उतेकर सर आणि आमच्या गावचे नेवे गावचे दिलीपजी उतेकर सर हे देखील या ठिकाणी हजर आहेत. खरोखरच वेळात वेळ काढून या ठिकाणी या खेळपट्टीवरती त्यांचं शुभागमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचंय आणि आपला शुभ सन्मान रिसीव्ह करायचा आहे. त्याचप्रमाणे